पुणे शहरातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता 25 ठिकाणी उड्डाणपुलांची गरज असल्याचं समोर येत आहे आणि पुणे पोलिसांकडून शहरातल्या 32 महत्त्वाच्या चौकांचा सखोल अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात आलाय। शहराची वाढती वाहन संख्या लक्षात घेता उड्डाणपूल करणं हे गरजेचं असल्याचं म्हणणं आहे। पुण्यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। 6.5 वर्षांमध्ये 98 लाख वाहनधारकांकडून नियमांचं उल्लंघन झालंय आणि त्याचे जवळपास 688 कोटी दंड देखील अद्याप थकीत आहे। उपाय म्हणून दंडात्मक कारवाई करून देखील पैसे थकवलेत। पुण्यामधले खड्डे बुजवण्यासाठी अखेर महापालिकेनं पुणेकरांना साथ घातली आहे। नागरिकांना पीएमसी रोड मित्र ॲपवर खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं आवाहन केलंय आणि ॲपवर केलेल्या तक्रारीचं पालिकेकडून 2 ते 3 दिवसांमध्ये कार्यवाही करण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांवर असणार आहे। मुदतीमध्ये कार्यवाही न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। गणेशोत्सवादरम्यान पुण्यासह उपनगरातल्या परिसरातील आवाजावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता लक्ष ठेवणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी एमपीसीबीचं स्वतंत्र पथक 10 दिवस संध्याकाळनंतर रिअल टाइम निरीक्षण करणार आहे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांशी समन्वय साधला जाणार आहे। पुणे रेल्वे स्टेशनला पर्यायी रेल्वे स्टेशन म्हणून हडपसर रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येत आहे। हडपसर रेल्वे स्टेशनवरून 8 नवीन गाड्या सुरू होणार आहेत। डिसेंबर अखेरपर्यंत टर्मिनलचं काम पूर्ण करण्यात येणार आहे आणि या टर्मिनलमुळे पुणेकरांना एक मोठा फायदा होणार आहे। खडकवासला धरणामधून पुसुंगीपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक 28 किलोमीटर भूमिगत बोगदा प्रकल्पाला मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली आहे। केंद्रीय पर्यावरण समितीनं ही शिफारस केली आहे। 15 ऑगस्टनंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। पुण्याच्या मुळशीमध्ये शेतकऱ्यांना महसूल विभागावर गंभीर आरोप करत आत्महत्येचा इशारा दिलाय। घराची नियमबाह्य मोजणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि सध्या या शेतकऱ्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे। राजकारणी आणि अधिकाऱ्यांचा साटलोटा आहे का असा सवाल या शेतकऱ्यांनी केलाय। नाशिकच्या मनमाड परिसरामध्ये मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामध्ये या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसानं देखील उघडीप दिल्यानं मक्याचं पीक आता धोक्यात आलंय। त्यामुळे पिकांवर महागडी औषधं फवारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। युरिया देखील मिळत नसल्यानं शेतकरी आता चिंतेत आहेत। शिवसेना युबीटी पक्षाची नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडणार आहे। युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत या बैठकीमध्ये चर्चा पार पडणार आहे। गणेश मंडळांनी पूर्व परवानगीशिवाय वर्गणी घेतल्यास 10,000चा दंड लागणार आहे। धर्मदाय आयुक्तांनी याबाबतची माहिती दिली आहे। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये अंतर्गत ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये गणेश मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते। नाशिकच्या बागलाणमध्ये करहे इथं एकाच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये दुसरा बिबट्याही जेरबंद झाला। 8 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका बिबट्याला पकडण्यात यश आलेलं होतं आणि या परिसरामध्ये 3 बिबट्यांचा वावर आढळून आलेला होता। त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते। आता तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिक करतात। नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरच्या पाण्याच्या मोटर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। या प्रकरणात पोलिसांनी तपास करून 5 चोरट्यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याकडून 11 इलेक्ट्रिक मोटर, 2 मोटरसायकल असा एकूण 1,13,000चा मुद्देमाल जप्त केलाय। नाशिकच्या सिडकोमध्ये दुकानात धुडगूस खाणारी एक टोळी ताब्यात घेतली आहे। या टोळक्यानं दुकानामध्ये धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली होती। या प्रकरणात अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 80 वर्षीय डॉक्टरला मोबाईल बंद होणार असल्याची धमकी देत आणि व्हॉट्सअॅपवर मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अटक वॉरंट पाठवून डिजिटल अरेस्ट करत 1,23,30,000ची रक्कम लुटण्यात आली आहे। पाठोपाठ एका महिलेला अटक करण्यात पथक आल्याचं सांगून 33 लाख रुपये भरण्यास भाग पडलं। सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिका निवडणुकांची प्रक्रिया आता वेग घेणारे प्रभाग रचनेचा बहुप्रतीक्षित आराखडा 22 ऑगस्टला प्रसिद्ध होईल। त्यामुळे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। शासनानं छत्रपती संभाजीनगर जिल्हा बालकल्याण समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे। या समितीचा अतिरिक्त कारभार आता परभणीच्या समितीकडे सोपवण्यात आलाय। छावणीतल्या विद्यादीप संस्थेतल्या 9 मुलींनी बालगृहातून पलायन केलं होतं। या घटनेला बालकल्याण समितीचं दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाच
पुढे येत असल्यानं ही कारवाई केल्याचं म्हटलं जातंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधल्या पाचोडच्या बाजारात मोसंबीची आवक वाढली आहे. परराज्यात पाऊस सुरू असल्यानं मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे आणि आठवडाभरात मोसंबीचे दर 20,000 रुपये टनावरून थेट 10,000 रुपये टनावर आलेत. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अनधिकृत मालमत्ता नियमित करण्यासाठी गुंठेवारी योजना सुरू केली. मात्र सध्या मनपा इतकं शुल्क आकारलं जात असल्यानं प्रतिसाद कमी आहे, त्यामुळे शुल्क कमी करण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातल्या 313 गावांचा समावेश आहे.